नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर व ग्रो अकॅडमी ॲपवर तुमचे मनापासून स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण फक्त आतापर्यंत यूट्यूब चॅनलवरच माहिती देत होतो. आपलं स्वतःचं ॲप सुद्धा आलेलं आहे. ॲप डाउनलोड करायचंय, रजिस्टर करून घ्यायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या महत्वाच्या विषयावर आपण आजचा एक व्हिडिओ बनवणार आहोत, जे की कार्यरत शिक्षक आहेत. जे कार्यरत शिक्षक आहेत व कार्यरत शिक्षक आणि शिक्षक होऊ इच्छिणारे विद्यार्थी यांच्यासाठी खास व्हिडिओ आहे हा. सर्वात महत्वाचं म्हणजे कार्यरत शिक्षक म्हणजे 2022 मध्ये TIT मध्ये सिलेक्ट झालेले शिक्षक स्वजिल्ह्यासाठी लढत आहेत. स्वजिल्हा साठी या भरतीमध्ये प्रिफरन्स देणार आहेत. 100% या विद्यार्थ्यापेक्षाही बऱ्यापैकी चांगले गुण आहेत. बऱ्यापैकी म्हणतोय मी, म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना चांगले गुण आहेत. माझ्याकडे क्लासला पण होते विद्यार्थी, कारण सर आम्हाला आमच्या जिल्ह्यामध्ये जायचे, त्याच्यासाठी ते मार्गदर्शन घेत होते. जवळपास 140, 145, 150 अशा मार्क आहेत. ते फर्स्ट राऊंड मध्ये कोणती काळजी घ्यावी, या पहिल्या टप्प्यामध्ये काय काळजी घेणं गरजेचं आहे. सर्वात महत्वाचं, या विद्यार्थ्यांनी किंवा या शिक्षकांनी एक गोष्ट लक्षात घ्यायची, आपला स्वतःचा जिल्हा जर हवा असेल किंवा आपला आवडता जिल्हा निवडत असताना फक्त आणि फक्त तेवढेच प्राधान्यक्रम द्यायचे. लक्षात घ्या, 1, 2, 5, 7 काय असतील तेवढेच प्राधान्यक्रम देऊन आपला स्वतःचा मोह आवरायचा आहे. जेणेकरून तुम्हाला जर आता सध्या कार्यरत आहात आणि तिथून सुद्धा तुम्हाला जर तुम्ही जास्त प्राधान्यक्रम दिले तर काय होणार, तुमची निवड कुठल्या तर 3ऱ्या जिल्ह्यामध्ये होणार. परत तिथली जागा रिक्त राहणार, तुमची जागा रिक्त राहणार, किंवा त्या जागेवर निवड प्रक्रियेतून जाणारी जी काही विद्यार्थी संख्या आहे ती तिकडे जाणार नाही. तुमच्यामुळे ती जागा भरली जायची शक्यता आहे. प्रशासनाला परत 1 वर्ष त्याच्यावर काम करून रिक्त पदाचा अहवाल देऊन पुन्हा ती जागा भरली जाऊ शकते. त्यामुळे ह्या भरती प्रक्रियेला लांबणीवर नेण्याऐवजी एवढी जर काळजी घेतली, स्वतःच्या जिल्ह्यामध्ये तुम्ही जर समजा स्वतःच्या जिल्ह्यामध्ये जर प्रिफरन्स दिला आणि शांत राहिला, तर भविष्यामध्ये 2ऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला संधी मिळू शकते. जर या पहिल्या टप्प्यामध्ये तुमचं काम झालं नाही तर 2ऱ्या टप्प्यामध्ये तुमचं काम होऊ शकतं. आता विद्यार्थ्यांच्या बाबतीत खास करून सांगतोय, तुम्हाला नोकरीची आवश्यकताच आहे, कुठेही जाण्याची तयारी ठेवा. जर तुम्हाला 100 प्रिफरन्स देण्यासाठी सांगतायत, ते 100ला 100 तुम्ही देऊन निवांत बसू शकता. आणि सर्वात महत्वाचं, प्रिफरन्स अशाच व्यक्तीला येतात ज्यांचा स्कोअर बऱ्यापैकी चांगला आहे आणि शाळा निवडण्याचा अधिकार फक्त आपल्याकडे असतो. लक्षात घ्या, शाळा ते ऑटोमॅटिकली जनरेट करून देतात. जनरेट झाल्यानंतर आपल्याला प्राधान्यक्रम द्यायचे असतात. हे डोक्यात घ्या. म्हणजे जवळपास आपल्याला कुठे नोकरी करायची हे निश्चितपणे आपण ठरवून नोकरी करणं फार गरजेचं असतं. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, हे मेरिट वाढण्याचं, कमी होण्याचा हा जो काही प्रकार होतो आणि जागा रिक्त राहण्याचा जो प्रकार होतो, या छोट्याशा कृतीमुळे आपल्याला तो प्रकार टाळता येऊ शकतो. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, या गोष्टीकडे जाणीवपूर्वक लक्ष देणं गरजेचं आहे. आणि ग्रो अकॅडमी पुणे या ऍपच्या माध्यमातून आपण मार्गदर्शन करतोय. एवढ्या लोकांची कॉल घेणं शक्य नाही. एखाद्या विशिष्ट वेळेमध्ये आपण लाईव्ह येऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहोत, जेणेकरून आपल्या ग्रो अकॅडमीच्या माध्यमातून एकही विद्यार्थ्याला सेवा देण्याची खंडित राहू नये. या कारणास्तव आपण ग्रो अकॅडमी पुणे हे ऍप्लिकेशन इन्स्टॉल करायचंय, रजिस्टर करून इन्स्टॉल करणं गरजेचं आहे. दुसरा मुद्दा म्हणजे डिग्री सर्टिफिकेट बद्दल बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत की सर, आम्ही डिग्री घेतली नव्हती, आमचं ग्रॅज्युएशन तेव्हा झालं होतं 2009, 2010, 12, 25 च्या आधी, म्हणजे 24च्या आधी, 25च्या आधी ग्रॅज्युएशन झालं होतं, परीक्षेच्या आधी ग्रॅज्युएशन झालं होतं, पण आम्ही डिग्री सर्टिफिकेट हे आता घेतलेलं आहे. त्या विद्यार्थ्यांना काही एक गरज नाही. डिग्री सर्टिफिकेट कोणतीही डेट असली तरी तुमचं लास्ट इयरचं प्रमाणपत्र किंवा लास्ट इयरचं मार्क मेमो बघितलं जातं. त्यामुळे निश्चित राहा, त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला त्याच्याबद्दलची भीती होती मनामध्ये, ती भीती निघाली असेल या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. अशा पद्धतीने या शिक्षक भरतीला तुम्हाला सामोरे जाणं गरजेचं आहे. पुढील व्हिडिओ हा आपला माध्यमाच्या बाबतीत असणार आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचं माध्यमावर विश्वास राहील नाही, किंवा माध्यम कोणते निवडल्यामुळे कोणते प्रिफरन्स येतात, कोणत्या विषयाचे, याबद्दल आपण सविस्तर चर्चा व्हिडिओमध्ये करणार आहोत. धन्यवाद मित्रांनो.